ठाणे बदलतंय। स्वच्छता मोहीम माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी संपूर्ण भारतामध्ये जी मोहीम सुरू केली ती माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ही महाराष्ट्रामध्ये सातत्याने चालू ठेवलेली आहे। ते स्वतः जे डीप क्लिनिंग हा जो काही प्रोजेक्ट आहे सूक्ष्म पद्धतीने सफाई आणि तो प्रोजेक्ट तसा सातत्याने पुढे ठेवलेला आहे। मुख्यमंत्री आमच्या ठाण्याचे आहेत, आमचे आयुक्त रावसाहेब आणि ही बाकीची सगळी मंडळी मुख्यमंत्र्यांचा जे निर्देश आहेत त्याप्रमाणे तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करतात। आम्ही जी काही मोहीम उभारलेली आहे त्यामध्ये ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी, अधिकारी, त्याचबरोबर महाविद्यालयीन मुलं आणि सर्व नागरिक यामध्ये सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत आपण स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विशेष अभियान हाती घेतला आहे, ज्यामध्ये भारत सरकार त्याच्या निर्देशाप्रमाणे देशभरात आपण स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत विविध प्रकारचे उपक्रम आपण हाती घेत आहोत। ठाणे महानगरपालिकेमार्फत आपण साधारणतः वर्षभर स्वच्छता ही सेवा हा पर्व आपण साजरा करतो। साधारणतः प्रत्येक आठवड्यात आपण सिटीचे कुठल्या ना कुठल्या भागामध्ये डीप क्लिनिंग ड्राईव्ह आपण आयोजित करतो, परंतु या 15 दिवसाचा निमित्त साधून आपण 15 दिवसामध्ये साधारणतः 150 असे कार्यक्रम वेगवेगळे लोकेशनवर आयोजित केला आहे, ज्याचा मुख्य हेतू स्वच्छतेबद्दल लोकांमध्ये जागृती तयार करणे, लोकांचा सहभाग प्राप्त करणे, तसेच जे विविध स्टेक होल्डर्स आहेत जसे आपले यंग स्टुडंट्स आहेत, आपले यंग ॲडल्ट्स आहेत, शाळा महाविद्यालयाचे जे विद्यार्थी आहेत, शॉपकीपर्स आहेत, ऑटो रिक्षा असोसिएशन आहेत, कम्युटर्स आहेत डेली, तसेच जे रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन आहेत, हे सगळे स्टेक होल्डर्स यांच्यापर्यंत पोहोचणे, भारत सरकारचा संदेश, ठाणे महानगरपालिकेचा संदेश सर्वांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न या कालावधीत। केंद्र सरकार आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून हे पंधरवड्याचं स्वच्छता अभियान सर्व ठिकाणी सुरू आहे। आज ठाणे महापालिकेच्या माध्यमातून संबंध स्टेशन परिसरामध्ये विद्यार्थी, रेल्वेचे कर्मचारी, अधिकारी, विविध संघटना या सगळ्यांना बरोबर घेऊन हे अभियान या ठिकाणी आज सुरू आहे। 2 ऑक्टोबर पर्यंत चाललेलं आहे। खरं म्हणजे महात्मा गांधींनी स्वच्छतेचा धडा दिला आणि आदरणीय नरेंद्र मोदीजींनी त्याचं चळवळीमध्ये रूपांतर केलं। या ठिकाणी विद्यार्थी देखील आहेत आणि त्यामुळे स्वच्छता ही केवळ चळवळ न राहता तो स्वभाव झाला पाहिजे, तो एक संस्कार झाला पाहिजे आणि त्या दिशेने आपण सगळेजण वाटलोय की सगळ्याच ठिकाणी स्वच्छता अभियान हा सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने एक मिशन म्हणून माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हे भारतभर हे सातत्याने सुरू आहे आणि जर समाज स्वच्छ असेल तर हा स्वस्तही राहील आणि त्याच्यामुळे स्वच्छता एक मिशन मोडवर सगळ्याच ठिकाणी चालू आहे। 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत देशभरामध्ये सेवा पंधरवडा नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चालू आहे। आज स्टेशन परिसरामध्ये या ठिकाणी महापालिका आयुक्त आमदार संजय केळकर, निवेदन गावकरे या ठिकाणी स्वच्छता अभियान ठाणे रेल्वे स्टेशन परिसर कसा स्वच्छ राहील असा अभियानाची सुरुवात केलेली आहे। माझी आयुक्तांना सूचना आहे की दर हप्त्याला रविवारी या ठिकाणी जेटिंगच्या गाड्या बोलवून दर हप्त्याला रविवारी सकाळी 7 ते 10 हा परिसर जर स्वच्छ केला तर 12 महिने हा परिसर स्वच्छ राहील।